विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सहकार या विषयाच्या चौथ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960. या कायद्याच्या अंतर्गत आपल्याला विविध प्रकारच्या सहकारी संस्थांच्या जी कार्यभार आहे, जो सहकारी संस्थांची पद्धती आहे, त्याचा विचार आपण करणार आहोत. त्यामध्ये आपण काय काय करणार आहोत की सहकारी संस्था भांडवल उभारणी कशी करतात, सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची साधनं कोणती आहेत, अंतर्गत साधनं कोणती, बहिर्गत साधनं कोणती, सहकारी संस्थांच्या सभा कशा आहेत, त्या संदर्भातल्या सभाचे अर्थ, व्याख्या या संबंधीचे माहिती पाहून सभांचे प्रकार, मग सभासदांची सभा, व्यवस्थापन समितीच्या सभा, उपसमितीच्या सभा हा केव्हा कशा घेतल्या जातात आणि त्याचबरोबर सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या ज्या सहकार संस्था कायद्याअंतर्गत तरतुदी आहेत त्याचाही विचार या प्रकरणात आपण करणार आहोत. आपण पाहिलं की सहकार चळवळ ही फार पूर्वीपासून सुरू झाली. 1884 साली इंग्लंडमध्ये सहकार चळवळ सुरू झाली. प्रथम इंग्लंडमध्ये सहकार चळवळ सुरू झाली आणि मग त्यानंतर सहकार चळवळीचं बीज भारतामध्ये आलं. त्या अंतर्गत जर विचार केला तर आपण या सहकार कायद्याची सुरुवात भारतात कशी झाली, सहकार चळवळ कशी अस्तित्वात आली, याचा विचार आपण या प्रकरणाच्या माध्यमातून सुरुवातीला करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की सहकार चळवळ भारतात येण्यामागचं मुख्य कारण जर आपण लक्षात घेतलं तर मद्रासच्या शेतकऱ्यांनी बंड केलं होतं आणि 1882 साली हे बंड केलं आणि या अंतर्गत साधारणपणे त्या बंडाचे पडसाद हे सहकार कायद्याच्या सुरुवात व्हायला म्हणजे कारणीभूत ठरले. पहिला भारतातला सहकार कायदा हा 1904 साली झाला, परंतु 1904च्या सहकार कायद्यामध्ये फक्त पतसंस्थांची निर्मिती करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्रातली किंवा भारतातली सहकार चळवळ ही सरकार प्रणित झाली. सरकारनं सहकार चळवळ सुरू केली आणि त्यामुळे ती एक शासनाची चळवळ आहे असा भास लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला. परंतु सहकार चळवळ ही लोकांच्या मनात रुजवण्याकरता शासनानं अत्यंत प्रयत्न केले. भारतातील सहकार चळवळ ही आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीची निर्मिती आहे असं यामध्ये म्हटलं आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातून अनेक ग्रामीण समस्या आपल्याला सोडवता येतील आणि या दृष्टीनं जो 1882 साली मद्रास सरकारनं मद्रास राज्यातील शेतकऱ्यांनी सहकारी बँका स्थापन करण्याचा अभ्यास करण्यासाठी सर फेडरिक निकोल्सन यांना युरोपला पाठवले आणि मग सर फेडरिक निकोल्सननी तिथे अभ्यास करून 1899 साली आपला अहवाल जर्मनीमध्ये गेले. जर्मनीमध्ये युरोपच्या भागातून जर्मनीत अभ्यास केला आणि जर्मनीमध्ये असलेल्या पतसंस्थांमधील रफायझन पद्धतीच्या पतसंस्था भारतामध्ये स्थापन कराव्यात अशी शिफारस त्यांनी आपल्या अहवालात केली. परंतु याच काळामध्ये ड्युफार्नेक्स यांनी उत्तर प्रदेशामध्ये ग्रामीण बँका स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मग हळूहळू हा सहकार चळवळीचा इतिहास आहे. त्यानंतर इसवी सन 1900 साली सर एडवर्ड लॉ यांच्या नेतृत्वात अनेक सोसायटीचा अभ्यास केला आणि त्या दृष्टीने एक समिती स्थापन केली आणि त्या समितीने
एक अहवाल सादर केला आणि सर एडवर्ड लॉ यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन केली त्यांनी सहकारी पतसंस्थांचा कायदा हा 1904ला संमत केला. त्याआधी डेझिल डेबिस्टन यांनी 1903मध्ये या कायद्याचा मसुदा तयार केला आणि त्या मसुद्याचा अभ्यास करून सर एडवर्ड लॉ समितीनं शिफारस केली की सहकारी पतसंस्था कायदा हा सुरू करावा आणि त्या दृष्टीनं भारतामध्ये पहिला सहकार कायदा इसवी सन 1904ला संमत झाला आणि हा कायदा म्हणजे भारतातील सहकार चळवळीची सुरुवात आहे असं म्हटलं जातं. आता या कायद्याअंतर्गत काय झालं? फक्त सहकारी पतसंस्थांची निर्मिती झाली आणि त्या कायद्याअंतर्गत भारतात सहकारी पतसंस्थांची निर्मिती होण्यास सुरुवात केली व त्यानंतरच्या 7-8 वर्षाच्या काळात अनेक प्रमाणात मोठ्या प्रमाणात सहकारी पतसंस्थांची निर्मिती झाली आणि या निर्मिती झाल्यानंतर अशी अडचण भासू लागली की सहकारी संस्था फक्त पतसंस्थेसाठीच हा कायदा आहे अशी निर्मिती झाली आणि त्यामधले अनेक दोष लक्षात आले आणि ते दोष लक्षात आल्यानंतर सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी इतर क्षेत्रामध्ये काहीतरी सुविधा असली पाहिजे आणि म्हणून असा विचार करण्यात आला आणि त्या पहिल्या सहकार कायद्यातील म्हणजे 1904च्या सहकार कायद्यातील दोष दूर करण्याकरता इसवी सन 1912ला भारतातील दुसरा सहकार कायदा मंजूर करण्यात आला. किती साली? इसवी सन 1912ला. मग 1912ला हा जो कायदा अस्तित्वात आला, या कायद्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इतर प्रकारच्या क्षेत्रात सहकारी संस्था स्थापन करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. म्हणजे केवळ पतपेढी संस्था स्थापन करावी एवढंच नसून इतरही क्षेत्रात संस्था स्थापन करण्यास याव्या या दृष्टीनं 1912चा सहकार कायदा अस्तित्वात आला आणि या 1912च्या कायद्यानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका अस्तित्वात आल्या आणि त्यानंतर इसवी सन 1912 ते 1919 पर्यंत निरनिराळ्या प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन झाल्या. परंतु इसवी सन 1912 ते 1919 पर्यंत या संस्थांच्या प्रगतीचा या संस्थांच्या कार्याचा अभ्यास करण्यात आला. पण याच काळामध्ये एक जागतिक स्तरावर मोठी घटना घडलेली आहे आपल्याला माहिती आहे. इसवी सन 1914ला पहिलं जागतिक महायुद्ध सुरू झालं. युद्धाचे परिणाम सर्व क्षेत्रावर दुर्गामी होतात आणि त्या दृष्टिकोनातून सहकार चळवळीवरही त्याचा विपरीत परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. सहकार चळवळ चालवण्यासाठी केंद्र सरकार संपूर्ण देशभर ही चळवळ चालवत होते. म्हणजे 1904 पासून ही जी चळवळ सुरू झाली ती 1919 पर्यंत सहकार क्षेत्र हे केंद्र सरकारच्या ताब्यात होतं आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सहकारी संस्था ह्या चालवल्या जात होत्या आणि मग कार्याचा अफाट पसारा विविध क्षेत्रात स्थापन होणाऱ्या संस्था यावर नियंत्रण ठेवण्याकरता सरकारने इसवी सन 1919ला अशी कायद्यात तरतूद केली. असा एक कायदा काढला की सहकार क्षेत्र हे केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात आलं. म्हणजे काय झालं? प्रत्येक राज्याकरता स्वतंत्रपणे सहकार कायदा करावा. प्रत्येक राज्याने आपल्या राज्यापुरता सहकार क्षेत्र चालवण्यासाठी एक स्वतंत्र कायदा करावा असं सांगण्यात आलं. परिणाम काय झाला की केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे सहकार चळवळ
हस्तांतरित करण्यात आली या कायद्यानुसार. कोणत्या? इसवी सन 1919च्या. इसवी सन 1919च्या कायद्याअंतर्गत केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे सहकार क्षेत्राचं हस्तांतरण करण्यात आलं. राज्य सरकारकडे सहकार क्षेत्र सोपविण्यात आलं. मग इसवी सन 1919ला प्रत्येक राज्याने आपला स्वतंत्र सहकार कायदा करावा आणि सहकार चळवळ चालवावी असं झाल्यावर महाराष्ट्रामध्ये पहिला जर विचार केला तर त्या दृष्टीनं आपल्याला असं सांगता येईल की इसवी सन 1925ला मुंबई प्रांत सरकारने, त्यावेळेस मुंबई प्रांत होता, आणि मुंबई प्रांताकरता मुंबई सहकार कायदा 1925 हा कायदा पास केला. आणि त्या कायद्यामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार योग्य त्या तरतुदी करण्यात आल्या आणि त्यामुळे इसवी सन 1925 ते 1960 या काळात कायद्यात वेळोवेळी दुरुस्त्या करण्यात आल्या आणि त्या परिणामी असं लक्षात आलं की हा कायदा अधिक व्यवस्थित व्हावा, अधिक प्रभावी व्हावा, या दृष्टीनं नवीन कायद्याची आवश्यकता भासू लागली. वेळोवेळी त्यामध्ये दुरुस्त्या करण्यात येऊ नये. एकदा कायदा झाला की त्या कायद्याच्या अनुषंगाने सहकार चळवळ चालावी. परंतु या 1925च्या कायद्यात अनेक दोष दिसून येऊ लागले, वेळोवेळी दुरुस्त्या कराव्या लागल्या आणि त्यामुळे या दुरुस्त्यांच्या माध्यमातून असं भासू लागलं की एक स्वतंत्र असा चांगला कायदा महाराष्ट्रासाठी असावा. याकरता इसवी सन 1956 भारत सरकारने एक समिती नेमली अभ्यास करण्याकरता आणि मुंबई सरकारने देखील श्री जी.एम. लाड यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास व पाहणी समिती नेमली आणि या दोन्ही समित्यांचा अहवाल आणि शिफारसी लक्षात घेऊन महाराष्ट्र कायदे मंडळाने नवीन सहकारी कायद्याचे विधेयक इसवी सन 1960ला मंजूर केले आणि 61 साली महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांनी त्याला मंजुरी दिली व 26 जानेवारी 1962 या दिवसापासून त्याची अंमलबजावणी झाली. हा कायदा 1960मध्ये पास झाला म्हणून तो महाराष्ट्र राज्य सहकार कायदा 1960 या नावाने ओळखला जातो. आणि मग 1960च्या कायद्यामध्ये आजपर्यंत अनेक दुरुस्त्या केलेल्या आपल्याला दिसून येतात आणि या कायद्याच्या 97व्या घटना दुरुस्ती अंतर्गत 14 फेब्रुवारी 2013मध्ये नवीन दुरुस्त्या सुचविल्या आणि त्याचा देखील अभ्यास या प्रकरणाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. या प्रकरणात महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी ज्या आहेत, मग त्या तरतुदी दुरुस्त्यासह भांडवल उभारणी, सभेसंबंधीच्या तरतुदी, भांडवलासंबंधीच्या तरतुदी व त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि मग सहकारी संस्था स्थापन झाल्या. आपण मागे पाहिलंय की सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या कुटुंबातील किमान 10 व्यक्ती आवश्यक असतात आणि या सहकारी संस्था आपल्या भांडवलाची उभारणी कशी करतात? सहकारी संस्था चालवण्यासाठी जसा कोणताही व्यवसाय असला तर तो व्यवसाय चालवण्याकरता भांडवल आवश्यक असतं आणि ते भांडवल सहकारी संस्था कशा उभ्या करतात, सहकारी संस्थांच्या भांडवल उभारण्याचे मार्ग कोणते, साधनं कोणती, याचा विचार देखील आपल्याला करायचा आहे. म्हणजे सोर्सेस ऑफ कॅपिटल कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सोर्स काय आहेत, कोणते मार्ग आहेत, कोणती साधनं आहेत, याचा विचार आपल्याला करायचा आहे. प्रामुख्यानं हा विचार करताना सहकारी संस्थेच्या भाग भांडवल उभारणीची साधने 2 भागामध्ये आपल्याला विभागलेली दिसून येतात. एक आहे
अंतर्गत साधने आणि दुसरं आहे बाह्य साधने. अंतर्गत साधने म्हणजे सहकारी संस्थेच्या सभासदांच्या माध्यमातून भांडवल उभारणी करण्याची साधने. आणि बाह्य साधने म्हणजे कर्जाऊ रकमा बाहेरून सहकारी संस्थेला भांडवल मिळवण्याकरता कोणकोणते मार्ग आहेत याचा विचार आपण बाह्य साधनामध्ये करणार आहोत. तर अंतर्गत साधनांमध्ये प्रामुख्यानं सहकारी संस्था स्वतःचं भागभांडवल स्वतःच्या सभासदांच्या माध्यमातून कशा प्रकारे उभं करणार आहे त्याचा विचार करण्यात आला आहे. अंतर्गत साधनांमध्ये पहा, स्क्रीनवर आपल्याला दिसतं. 1 भाग भांडवल, 2 प्रवेश शुल्क, 3 राखीव निधी आणि 4 सभासदांच्या ठेवी. आजच्या पिरियडमध्ये आपण अंतर्गत साधनांचा अभ्यास पाहणार आहोत. अंतर्गत साधनांमध्ये भाग भांडवल. भांडवल म्हणजे काय? व्यवसायाला लागणारी व्यवसायात गुंतवली जाणारी राशी. सहकारी संस्था सेवा प्रदान करण्यासाठी जरी काम करत असली तरी सहकारी संस्थेला भांडवलाची गरज भासते. आणि मग भाग म्हणजे काय? भाग या शब्दाचा अर्थ आपल्याला असं सांगता येईल की भांडवलाचा लहानात लहान हिस्सा. मग सभासदांना सभासद करून घेताना भांडवलाची राशी म्हणून काही भाग खरेदी करावे लागतात आणि हे भाग प्रत्येक सभासदांनी घेतलेले असतात. त्या माध्यमातून सहकारी संस्था भांडवलाची उभारणी करते. अंतर्गत सहकारी संस्थेची उभारणी करताना अंतर्गत साधने फार महत्त्वाची ठरतात, कारण या साधनांच्या माध्यमातून सहकारी संस्थेकडे कायमस्वरूपी दीर्घ मुदतीचं भांडवल जमा होतं. अंतर्गत साधनामुळे भाग भांडवल मोठ्या प्रमाणात जमविलं तर सहकारी संस्थेची आर्थिक स्थिती मजबूत होते, सहकारी संस्थेला आर्थिक स्थैर्य लाभतं आणि त्या दृष्टीनं सहकारी संस्था मजबूत होण्याकरता अंतर्गत भांडवलाची उभारणी ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. जोपर्यंत सभासद संस्थेमध्ये आहे तोपर्यंत हे भांडवल परत करायचं नसतं, ते संस्थेतच ठेवायचं आहे, हे बंधन सभासदांना असतं. जेव्हा सभासदत्व तो सोडेल तेव्हा ते भांडवल त्याला परत करता येईल. तोपर्यंत त्याने दिलेल्या भाग भांडवलाची राशी ही संस्थेमध्ये कायम ठेवली जाते. सामान्यपणे अंतर्गत जी बाह्य साधनं आहेत, बाह्य साधनांपेक्षा तुलनेत अंतर्गत साधने ही अत्यंत उपयोगाची आणि स्वस्त दराची पडतात, कारण बाह्य साधनांमध्ये त्याच्यावर व्याज द्यावं लागतं. सहकारी संस्थेच्या या 2 प्रकारच्या भांडवलांमध्ये भांडवल उभारणीच्या साधनांमध्ये हा महत्त्वपूर्ण फरक असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतरचा आपण पहिला भाग अंतर्गत भांडवल उभारणीचा तो म्हणजे भाग भांडवल, शेअर कॅपिटल. भांडवल हे सहकारी संस्थेच्या अंतर्गत उभारणीचं एक प्रमुख वित्तीय साधन आहे. कोणतं? भाग भांडवल. भाग भांडवल हे अंतर्गत प्रमुख वित्तीय साधन आहे. म्हणजे भाग भांडवलाच्या माध्यमातून भांडवलाची उभारणी ही संस्थेची असते आणि हे भांडवल सहकारी संस्थेच्या मालकीचं असतं. सभासदांनी एकूण भांडवलातील जो हिस्सा, लहानात लहान जो हिस्सा खरेदी केला आहे त्याला भाग असे म्हणतात. आणि जेव्हा सहकारी संस्था भागांची विक्री करून भांडवल उभारणी करते त्यालाच भाग भांडवल असे म्हणतात. सहकारी संस्था ह्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार आपल्या भागाची दर्शनी किंमत ठरवितात. दर्शनी मूल्य किती असावं, दर्शनी किंमत किती असावी यासंबंधी संस्थेच्या पोटनियमामध्ये उपविधीमध्ये तरतूद केलेली असते. आणि संस्थेच्या भागभांडवलापेक्षा व्यक्तीला महत्त्व आहे, कारण
सहकारी संस्था ह्या लोकशाही पद्धतीने चालतात. भांडवलशाही पद्धतीनं सहकारी संस्था चालत नाही. म्हणून भागांच्या पेक्षा भांडवलापेक्षा व्यक्तीला प्राधान्य सहकारी संस्थेमध्ये देण्यात आलेलं असतं. आणि मग भाग भांडवल कशा पद्धतीनं उभं करायचं या संबंधीची माहिती सहकारी संस्थेच्या उपविधीमध्ये लिहिलेली असते आणि उपविधीमध्ये संस्थेच्या अधिकृत भाग भांडवलाचा उल्लेख असतो. अधिकृत भांडवल म्हणजे सहकारी संस्थेने जेवढ्या प्रकारच्या भांडवलावर व्यवसाय सुरू करायचा आहे या संबंधीची जी परवानगी मिळालेली असते त्या भांडवलाला आपण अधिकृत भाग भांडवल असं म्हणतो. भाग भांडवल हे संस्था अस्तित्वात असेपर्यंत संस्थेत राहते. म्हणजेच सहकारी संस्थेच्या कलम 28 प्रमाणे कोणतीही व्यक्ती एकूण त्यामधल्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यातला आहे एकूण भाग भांडवलाच्या 1/5 किंवा 5 लाख यापेक्षा अधिक रकमेचे भाग भांडवल धारण करू शकत नाही. पूर्वी फार मर्यादा कमी होती, 1/5 किंवा 5,000 होती. आता या मर्यादेमध्ये थोडी वाढ केली, नंतर 20,000 झाली. आता 5 लाखापर्यंत नवीन तरतुदीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आणि यापेक्षा जास्त भाग भांडवल सहकारी संस्थेचा कोणताही एखादा सभासद खरेदी करू शकत नाही. ती बंधनं आहेत. कारण लोकशाही पद्धतीमध्ये कोणत्याही एका व्यक्तीचं संस्थेवर वर्चस्व निर्माण व्हावं असा होऊ नये असा हेतू यामागे असावा. कोणत्याही प्रकारचं भांडवल धारण करण्यासाठी कोणाकोणाला याचं भाग धारण करता येते तर राज्य सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समित्या यांना या तरतुदी लागू नाहीत. यापेक्षाही ते जास्त भाग भांडवल खरेदी करू शकतात. म्हणजेच व्यक्तीला 1/5 किंवा 5 लाखापेक्षा जास्त भाग भांडवल धारण करता येत नाही. परंतु राज्य सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समित्या याला अपवाद आहेत. राज्य सरकार राजपत्रात अधिसूचना प्रसारित करून कोणत्याही प्रकारच्या संस्थेचे भाग भांडवल धारण करण्याची मर्यादा वाढवू शकते. सभासद हे त्या सहकारी संस्थेचे मालक असतात आणि सहकारी संस्थेच्या सभासदांना भागांची विक्री करून भांडवलाची उभारणी करतात. भाग भांडवलाची विक्री सहकारी संस्थेच्या नियमाला अनुसरून केली जाते. आता यानंतरचा एक मुद्दा आपल्या पुस्तकामध्ये क्रमिक दिलेला आहे, परंतु यावर्षी भाग भांडवलाची वैशिष्ट्ये ही स्वयंअध्ययनासाठी ठेवलेली आहेत. ती वैशिष्ट्ये नुसते एकदा वाचतो, तुम्ही एकदा आपल्या क्रमिक पुस्तकातून वाचून त्याविषयीची माहिती मिळवायची आहे. याच्यावर आपल्याला प्रश्न विचारल्या जाणार नाही, यावर्षीपुरतं मर्यादित. भाग भांडवलाची वैशिष्ट्य कोणती आहे? कार्यक्षेत्रात भाग विक्री, भागधारणेवर मर्यादा, भागांच्या हस्तांतरणावरील निर्बंध, भाग जप्तीपासून संरक्षण, भागांची परतफेड, लाभांशातील मर्यादा, संस्था सभासद, कर्ज देण्यावर बंधन, ठेवींचे भागामध्ये रूपांतर आणि भाग भांडवलातील राज्य सरकारची भागीदारी या संदर्भातली माहिती आपण आता नंतरच्या पिरियडमध्ये